Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 3च्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.3 हेल्पिंग सिबलिंग्स. आता बघा मुलांना, हेल्पिंग म्हणजे मदत करणे, सिबलिंग्स म्हणजे काय माहिती आहे का? तर भावंड, बरोबर, भाऊ बहीण असतात की नाही, त्यांना सिबलिंग्स असं म्हणतो आपण. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की कसे सिबलिंग्स एकमेकांना हेल्प करतात. ठीक आहे, तुम्ही पण करता की नाही तुमच्या भावंडांना मदत? ओके नाही, तुमचे मोठे भाऊ बहीण असतील ते पण तुम्हाला मदत करतात की नाही, किंवा तुमचे छोटे भाऊ बहीण असतील त्यांना तुम्ही मदत करता की नाही मुलांनो. त्यांची एखादी वस्तू हरवली असेल, त्यांना स्टडीमध्ये काही डिफिकल्टी येत असेल, तर सगळ्यात पहिले कोण मदत करतं घरात आपल्याला? तर आपले भावंडच करत असतात. ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया. रीड अँड इनॅक्ट. आरव, आता इथे बघा दिलंय एक पिक्चर, दिसतंय मुलांनो? ठीक आहे, इथे हा त्याचा दादा आहे आरव आणि इथे तनू आहे. ठीक आहे, यांच्यामधले आपल्याला कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. बघा, आरव, तनू, व्हॉट आर यू सर्चिंग फॉर? आरव काय विचारतो की तनू, तू काय शोधतेस? कधीपासून मी तुला बघतोय. इथे बघा दिसते डोक्याला हात लावला, म्हणजे काहीतरी कन्फ्युजन आहे, काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, मग तो विचारतो की काय शोधतेस बरं? तनू, आय एम ट्राईंग टू फाइंड माय स्कूल लायब्ररी बुक, आय कुडंट फाइंड इट. तर ती काय शोधते की स्कूल लायब्ररी बुक आहे तिची, ती शोधते, कारण तिला ती सापडतच नाही आहे. मग ती बोलते की मला ती सापडतच नाही, बरोबर. मग आरव काय बोलतो बघा, आरव, ट्राय टू रिमेंबर वेअर यू सॅट अँड रीड द बुक लास्ट टाईम. मग आरव काय सांगतो की बघ, आठव जरा की लास्ट टाईम तू बुक कधी कुठे बसून रीड केली होतीस. आपण बोलतो की नाही, आठव आठव. ठीक आहे, तसंच तो आरव सांगतोय तिला, तनूला, की बघ जरा विचार कर की लास्ट टाइम तू कुठे बसली होतीस ती बुक वाचत. ठीक आहे, तनू, आय सेट हिअर इन द हॉल अँड रीड द बुक, देन आय डोंट रिमेंबर वेअर डीड आय कीप. तर काय बोलते तनू, काय बोलते की मी लास्ट कुठे बसली होती? इथेच हॉलमध्ये बसली होती रीड करत, आणि त्याच्यानंतर मी ती बुक कुठे ठेवली मला आठवतच नाही आहे. आरव, तनू, you should keep your things properly. Check it in the drawer. I must have kept it there. आता आरव काय सांगतो की तुला तुझ्या गोष्टी जागेवर ठेवल्या पाहिजेत. हे की नाही, हो की नाही मुलांनो? आपल्याला तुम्ही ठेवता की नाही वस्तू जागेवर? ठीक आहे, बघा विचार करा, आपल्या वस्तू आपल्याला जागेवर ठेवल्याच पाहिजे. का ठेवल्या पाहिजेत? कारण नेक्स्ट टाइम जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा ते आपल्याला लगेच मिळतील. मग तो काय सांगतो की बघ जरा त्या ड्रॉवरमध्ये चेक कर, कदाचित आई, आपण नाही ठेवले तर कोण ठेवतं? आपली आई ठेवत असते. मग तो बोलतो कदाचित आईने ठेवली असेल तर ड्रॉवरमध्ये. तनू, ये आय फाउंड इट, थँक्यू आरव दादा. तनू खुश होते कारण ती ड्रॉवर खोलते, ड्रॉवरमध्ये तिला बुक सापडते. मग ती बोलते येस आय फाउंड इट, मला मिळाली. आणि मग ती दादाला थँक्यू बोलते. तर मुलांनो, अशा तऱ्हेने ह्यात काय सांगितलं आहे की कसे बघा सिबलिंग्स आपल्याला मदत करतात. हो की नाही? तुम्ही पण करत नसाल तर करा, आपल्या सिबलिंग्सला आपण मदत करायची असते, बरोबर. नेक्स्ट बघा, आता इथे अजून एक कन्व्हर्सेशन दिलं आहे मुलांना आपल्याला. बघा इथे कोण आहे? तर इथे एक ताई आहे आणि विनय नावाचा मुलगा आहे, म्हणजे विनयची ताई आणि विनय काय बोलतात ते बघा. विनय, ताई, व्हॉट आर यू डुईंग? विनय विचारतो ताईला, ते दिसते की नाही विचारताना, की ताई तू काय करतेस? ताई, जस्ट रीडिंग अ बुक, व्हॉट हॅपन्ड हिअर? मग ताई विचारते, काही नाही, मी जस्ट बुकच वाचते, काय झालं, तुला काय पाहिजे का? विनय, ताई, नेक्स्ट मंडे वी हॅव अ एलोकेशन कॉम्पिटिशन इन आर स्कूल, फॉर दॅट आय नीड युअर हेल्प, विल यू प्लीज हेल्प मी? तर विनय काय बोलतो ताईला की नेक्स्ट मंडेला काय आहे? आता एलोकेशन म्हणजे काय असतं बरं? भाषण असतं की नाही, त्याची कॉम्पिटिशन असते मुलांनो, स्पीच असतं. मग ती त्याची कॉम्पिटिशन आहे स्कूलमध्ये मंडेला. मग तो विचारतो की ताई प्लीज मला हेल्प कर ना, करशील का तू मला हेल्प? ठीक आहे, मग ताई काय बोलते बघा, ताई, शुअर डिअर, व्हॉट इज द टॉपिक? ताई बोलते नक्की, मी तुला नक्कीच मदत करेल, पण टॉपिक काय आहे मला सांग तर सही. विनय, द टॉपिक इज मदर. मग विनय सांगतो ताईला की काय टॉपिक आहे? मदर, म्हणजे आईवरती मला बोलायचं आहे, तर तू मला हेल्प करशील का? बघा इकडे ताई हेल्प करते की नाही. मग असं इथे दिलेलं आहे की आपले सिबलिंग्स आपल्याला कशा मदत करत असतात,
हे असं या लेसनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. कळलंय का मुलांनो? ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. इथे एक क्वेश्चन दिलेला आहे. डू यू हेल्प युअर मदर ॲट होम? हाऊ? आता मुलांनो याचा आन्सर बघा. तुम्ही तुमच्या आईला मदत करता का घरी? याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बरं. फक्त येस और नो असा आन्सर सांगा. ठीक आहे. हाऊ आता कशी? मी तुमच्यासाठी एक आन्सर लिहिला आहे, पण हे आन्सर ॲक्टिव्हिटी आहे मुलांनो, तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. येस आय हेल्प माय मदर ॲट होम. हो, मी माझ्या आईला मदत करतो घरी. काय काय मदत करता हो? आय क्लीन माय रूम, आय फोल्ड माय क्लोथ्स, आय वॉटर द प्लांट्स. बरोबर, असं काहीही तुम्ही लिहू शकता. तुम्ही जी मदत करत असाल मम्मीला ती इकडे लिहायची आहे. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? आता बघा नेक्स्ट काय दिलं आहे त्यांनी. हू ॲम आय? हू ॲम आय म्हणजे इथे एक रिडल दिलेला आहे बघा. आय ड्रिंक विथ माय रूट्स, ब्रीथ विथ माय लिव्स अँड गिव्ह यू शेड इन सनी डेज. म्हणजे काय? आता ड्रिंक विथ माय रूट्स. रूट्स कोणाचे असतात बरं मुलांनो? इमॅजिन करा, आठवा बरं, आठवा. चला कमेंटमध्ये याचं नाव लिहा. कोणाला पटकन कळालं? रूट्स, लिव्स हे वर्ड्स आहेत की नाही? शेड कोण देतं? शेड कोण देतं आपल्याला? सावली. तर कोण देत असतं? याचा आन्सर आहे ट्री. ओके नाही? ओके, तर अशा तऱ्हेने मुलांनो आपलं 2.3 लेसन झालेलं आहे, हेल्पिंग सिबलिंग्स. ठीक आहे, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय.